नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा येथील स्ट्रॉंग रूमची सील फुटल्याची चर्चा शहरात व्हायरल झाली। मात्र ही माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी व बेबुनियादी अफवा असल्याचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे। मुख्याधिकारी यांनी सांगितले की स्ट्रॉंग रूमची सील सुरक्षित असून कोणतीही छेडछाड झालेली नाही। अशा प्रकारच्या अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपप्रचारांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। घटनेनंतर पोलीस दल, निवडणूक कर्मचारी तसेच प्रशासनाने स्ट्रॉंग रूमची तपासणी केली असून सर्व प्रणाली व्यवस्थित असल्याचं सांगितलं। झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे, शहादा। आज सारे उम्मीदवारों ने अपनी आंख से देखा कि वहां पर सील फटी हुई है और यहाँ के कर्मचारियों का कोई भी सही तरीके से रिस्पांस नहीं है कि ये सील कब फटी और कब कैसे फटी। पीआई साहब भी आए, उन्होंने कहकर ये चले गए कि 2 तारीख को जब पेटियां निकाली गई वो सील वहाँ पर से फटकर वो पेटियां निकाली गई। तो जो पेटियों को जो सबूत आपने छोड़ा वो उसको पहले रफ क्यों नहीं किया? चोर ने चोरी कर ली है और सबूत छोड़ दिया है। पेटियों में पूरी तरीके से अदला बदली हेराफेरी हो चुकी है। मेरी अपील है कि इसके ऊपर कार्रवाई की जाए और यहाँ पर जल्द अज जल्द कुछ ना कुछ नियोजन करा जाए। और जो भी 2 तारीख से 6 बजे से पेटियां यहाँ पर रखी गई, 2 तारीख से लेकर अभी तक की पूरी सीसीटीवी फुटेज हर उम्मीदवार को मिलनी चाहिए। क्या आप वापस दोबारा वोटिंग की मांग करेंगे? और अगर हमें फैसला नहीं मिला, न्याय नहीं मिला तो दोबारा वोटिंग की, दोबारा पूरे इलेक्शन की मांग करनी चाहिए। और मुझे नहीं, सारे उम्मीदवार को करनी चाहिए। सारे उम्मीदवार दोबारा वोटिंग होंगी शहादा शहर में और दोबारा फिर से इलेक्शन होगा। इस संदर्भ में निवडणूक अधिकारी जो है उनसे आपकी बात हुई? नहीं, अभी तक निवडणूक अधिकारी का हम रास्ता देख रहे हैं। अभी तक बोलना हुआ, हमारे जो पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार थे मकसूद सर खाटिक, उनका बोलना हुआ, कॉल भी नहीं रिसीव किया उन्होंने, आरओ साहब ने, और ना अभी तक यहाँ पर विजिट दी गई। भारतीय जनता पक्ष का उम्मीदवार हूँ। ये जो अफवाह की बातों पे जो लोग यहाँ पे गोला हुए हैं, तो ऐसे कुछ बात नहीं है। कोई तो भी लेडीज़ ने यहाँ पे आके बोला कि सील तोड़ा है, पर ये सब झूठ बात है। जिस लोगों ने अफवाह कही है उस लोगों के ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए, मेरा ऐसा वैयक्तिक मत है। और ये जो पूरे शहर के अंदर वातावरण खराब किया गया है, तो जिसने भी किया है वो आदमी को पकड़ के पुलिस प्रशासन ने इसके ऊपर कार्रवाई करने को होना। क्या कहेंगे? वो भी उम्मीदवार है, उम्मीदवार ही अंदर जा सकते और आ सकते हैं। जी, उम्मीदवार ने पहले तो पूर्ण अधिकारी को लेके पूछना चाहिए, पूरी तहकीकात करनी चाहिए। कुछ भी झूठी अफवाह करके लोगों के अंदर वातावरण खराब किया जा रहा है, ऐसी कुछ बात नहीं है। नहीं, यहाँ पर निवडणूक अधिकारी भी अभी तक पहुँचे नहीं है, बहुत गंभीर विषय होता है ये ऐसी बातें, तो क्या कहना चाहेंगे इसके? नहीं, यहाँ पे पुलिस प्रोटेक्शन है और निवडणूक अधिकारी यहाँ पे अभी आने वाले 5-10 मिनट में वो आपको बोलेंगे। विभाग क्रमांक 8चे उमेदवार आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला सूचित करण्यात आलं होतं की स्ट्रॉंग रूमला काहीतरी छेडखानी झाली आहे। त्यानिमित्ताने आम्ही काही जनता विकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आम्ही पाहणी करायला आलो। या ठिकाणी खरोखर एक जुनं सील जे आहे ते तुटलेलं होतं आणि नवीन सील त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं की हे जुनं सील या ठिकाणी फाटलेलं आहे आणि नवीन का, तर त्यांनी म्हटलं की EVM ज्यावेळेस सुरुवातीला आणले त्यावेळेस ते मध्ये ठेवले गेलेत आणि त्यांना सील लावण्यात आलं आणि ज्यावेळेस मतदानासाठी ते EVM काढण्यात आले त्यावेळेस ते सील तोडण्यात आलं आणि नवीन पुन्हा मतदान झाल्यानंतर पुन्हा EVM मध्ये ठेवले तर नवीन सील लावण्यात आलं। त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे, पण आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, तुम्ही जुनं सील काढलं तर पुरेसं का त्या ठिकाणी पूर्ण ते काढण्यात आले नाही।
आणि त्याच्याचमुळे सर्व उमेदवार आणि मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे का, ही छेडखानी झालेली आहे का. आम्ही सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडनं एक ती फुटेज बघणार आहोत, ज्यावेळेस त्यांनी ते सील म्हणजे EVM मतदान झालेलं EVM जे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं आणि त्यावेळेस सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची जी स्वाक्षरीची जे त्या ठिकाणी सील लावण्यात आलं, तेव्हाचा जो व्हिडिओ जर आम्हाला दाखवण्यात आला, त्यावेळेस सर्वांच्या मनातलं संभ्रम त्या ठिकाणी नाहीसं होईल. आमच्या आणि सर्व मतदार बंधूंच्या मागणीनुसार आम्ही शासनाला एक मागणी करत आहोत की हा संभ्रम पुन्हा निर्माण होऊ नये, इथं गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक मोठी स्क्रीन लावून द्यावी, जेणेकरून सर्वांना दिसेल की या ठिकाणी पारदर्शकता आहे. शहादा शहरातील सर्व सुज्ञ नागरिक, विविध पक्ष, त्यांचे प्रतिनिधी तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीतील सर्व उमेदवार यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 2 डिसेंबरला मतदान झाल्यावर रात्री आपले निवडणूक निर्णय अधिकारी माननीय डॉक्टर कृष्णकांत कनवारिया सर तसेच मी आणि विविध पक्षाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रात्री स्ट्रॉंग रूमला सील करण्यात आलेलं आहे व त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष CCTVचे फुटेजही त्याचे उपलब्ध आहेत आणि त्या दिवशीचे सील हे सर्व सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारे सील तुटलेले नाहीत किंवा सील तोडले गेलेले नाहीत आणि करिता लोकांनी कोणत्याही अफवेचा बळी पडू नये, अफवावर विश्वास ठेवू नये. स्ट्रॉंग रूम सील करण्याची साधारण प्रोसेस अशी असते की ज्यावेळेस स्ट्रॉंग रूममध्ये मशीन आणले जातात त्यावेळेस स्ट्रॉंग रूम ही सील केली जाते आणि ज्यावेळेस विविध कारणांमुळे स्ट्रॉंग रूम उघडली जाते म्हणजे सेटिंग सीलिंग असो किंवा सेटिंग सीलिंग किंवा इतर कामासाठी जेव्हा उघडली जाते त्यावेळेस प्रत्यक्ष प्रतिनिधींना विविध पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले जाते आणि त्यांच्या उपस्थितीतच स्ट्रॉंग रूम उघडली जाते आणि त्यावेळेस जुने सील काढून नवीन सील हे लावले जात असते. आणि आज दुपारी जेव्हा काही उमेदवारांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली असता त्यांनी जुन्या तारखेचे काही सीलचे अवशेष पाहून असं त्यांना संभ्रम झाला की सील तुटलेले आहेत, परंतु तसे काही नाही. आता प्रत्यक्षात जे सील लावलेले आहेत ते सुरक्षित आहेत 2 तारखेच्या रात्रीचे. तसेच स्ट्रॉंग रूम ही अत्यंत सुरक्षित आहे. त्याच्याकरता नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी अगदी सुरक्षा यंत्रणा चांगली केलेली आहे. त्याच्यात प्रत्येक गॅझेटेड ऑफिसरला प्रत्येक 8 तासाला ड्युटी त्याच्यात दिलेली असते. तसेच पोलीस विभागातील पोलीस त्याच्या प्रथम पहाऱ्यावर आहेत आणि शेवटी SRP ही प्रत्यक्ष स्ट्रॉंग रूम जवळ आहे. करिता कोणत्याही प्रकारे कोणत्याही नागरिकाला तिथं प्रवेश दिला जात नाही. केवळ उमेदवार त्याला भेट देऊन ते प्रत्यक्ष सील ते पाहू शकतात आणि नगरपालिकेमार्फत ही सर्व त्याची व्यवस्था केलेली आहे. करिता कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी सदर स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी गर्दी करू नये आणि कोणी अफवा पसरत असेल तर त्याला कृपया बळी पडू नये. धन्यवाद.